घरामध्ये जर कोणाला वांग्याची भाजी आवडत नसेल ना, तर ही भाजी एकदा नक्की करून पहा। त्यासाठी सर्वात पहिला 2 टोमॅटो घेतले। टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत। इथे मी 2 टोमॅटो चिरून घेतले। नंतर वांगी सुद्धा आपल्याला चिरून घ्यायची आहेत। वांग्याचं देठ काढायचं आणि अशा पद्धतीने वांगी चिरून घ्यायची। चिरलेलं वांगी आणि टोमॅटो एका कुकरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं। नंतर यामध्ये 2 लाल मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचा तुकडा, पाव चमचा हळद, 1 चमचा कांदा लसूण मसाला, चवीनुसार मीठ आणि अर्धा वाटी यामध्ये पाणी घालायचं। कुकरचं झाकण लावून गॅसवरती ठेवून याच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकर थंड झाला की याचं झाकण काढायचं आणि स्मॅशरच्या मदतीने हे मॅश करून घ्यायचं आहे। नंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं। जिरे, मोहरी आणि एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान भाजून झाला की यामध्ये पाव चमचा कांदा लसूण मसाला आणि वांग्याचं मिश्रण घालून छान असं परतून घ्यायचं। एक वाफ काढून घ्यायची। कोथिंबीर घालून मस्त तयार झाली आपली वांग्याची भाजी। भाताबरोबर मी सर्व केलेली आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की करून पहा। अप्रतिम अशी लागते आणि पेजला फॉलो नक्की करा। बाय।